हाय, हॅलो, नमस्कार. तुमचं माझ्या स्वादिष्ट रेसिपी या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत अळूचं फतफदं. अगदी एकही पाण्याचा थेंब न घालता अळूचं फतफदं कसं बनवायचं किंवा ते शिजतं कसं. तर चला मग बघूया आपण हे अगदी बिना पाण्याचं चवीला लागणारं खूप सुंदर असं कसं बनवायचं. तर व्हिडिओला सुरुवात करूया. इथं मी अळूचे पानं काढून देठ घेतलेले आहेत. इथं तुम्ही पाहू शकता मी मीडियम, मोठ्या, बारीक एकदम सगळ्या साईजचे सगळे देठ घेतलेले आहेत. इथं मी एवढा मोठाही घेतलेला आहे देठ, तरी पण आपली भाजी खवखवणार नाही किंवा चवीला खूप छान सुंदर लागते. इथं मागचे पुढचे मी साईड काढून त्याचे वरचे जो कवर किंवा त्याची जी साल असते ती आपण अशा प्रकारे सोलून घेणार आहोत. तुम्ही एका चाकूच्या साहाय्याने असं काढून घेऊ शकता. तुम्ही ते पाहू शकता मी अशा पद्धतीने सोलून घेत आहे. हे आपल्याला पूर्ण सर्व काढून घ्यायचं आहे. त्यामुळे आपली भाजी खूप छान लागते आणि भाजी करताना हे आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे. तर मी हे कट करते कारण की तिथून छोटं नवीन पान फुटतं, तो पोर्शन आहे. इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं वरचा भाग सगळा मी काढून घेतलेला आहे. इथं तुम्ही पाहू शकता असं तोडलं की लगेच ते तुटतंय. असे याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत. आता मी अजून एक तुम्हाला काढून दाखवते. इथं मी मीडियम साईजचं देठ घेऊन त्याला मधून कापून घेते, म्हणजे काढताना इझिली आपल्याला ते लगेच काढले जाईल. मोठा देठ असेल तर त्याचे 2 भाग करून घ्या आणि नंतर असं तुम्ही त्याच्या वरचा जी साल आहे ती काढून घेऊ शकता. अशा पद्धतीनं आपण राहिलेल्या सर्व देठ आहेत ते काढून घेणार आहे आणि नंतरनं त्याचे छोटे छोटे तुकडे करणार आहोत. अशा पद्धतीने तुम्ही सर्व तुकडे करून घेऊ शकता. तुकडे करताना छोटीशी देठ किंवा साल थोडीशी राहिली असेल तर ते काढून घ्यायची पुन्हा. आता राहिलेल्या सर्व देठांचे मी कवर काढून घेते. इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व त्याची साल काढून घेतलेली आहे आणि असे बारीक तुकडे करून घेतले आहेत. आता याच्यावर 1 ते 1.5 चमचा मी मीठ टाकून त्यात पाणी ओतलं आहे, म्हणजे ते छान भिजेल आणि त्याचा जो काळपटपणा आहे तो पूर्ण निघून जाईल. हे आपल्याला एक 10 ते 15 मिनिटासाठी ठेवणार आहोत. आणि आता याच्यामध्ये आपण 6 ते 7 मी ते अळूची पाने घेतली आहेत. तुम्ही पाहू शकता मीडियम किंवा मोठ्या साईजची किंवा छोट्या साईजची सर्व प्रकारची मी पाने घेतलेली आहेत. त्याला फोल्ड करून आपण त्याचे बारीक कट करून घेणार आहोत. इथे मी बारीक अळूची पाने चिरून घेत आहे. तुम्ही या पद्धतीने घेऊ शकता. देठ जर समजा कमी असतील तर अळूची पाने घेताना 2 किंवा 3च घेतली तरीही चालेल. इथं माझ्याकडे देठ भरपूर होते त्यामुळे मी इथे 6 ते 7 अळूची पाने वापरली आहेत. ही आपली गावरान आळू आहे, म्हणजे देशीच आळू आहे. आता ही पाने पुन्हा त्या देठांमध्ये टाकायची, म्हणजे जे आपण मीठ टाकलेलं पाणी होतं त्याच्यामध्ये हे मिक्स करायचं. आणि इथे मी साधारण अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ पुन्हा यातच टाकली आहे. तुम्ही पाहू शकता पाणी कसं कलर चेंज करायला लागलं आहे किंवा काळं पडायला लागलेलं आहे. आता इथं मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी टाकलं आहे. तेल छान गरम झालं की आपण त्यात 1 चमचा मोहरी टाकणार आहोत. मोहरी छान तडतडली की आपण याच्यामध्ये लसूण, मिरची, आलं, कोथिंबीर आणि कढीपत्ता याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे, ती आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. आता टाकलेला मसाला आपण हा तेलामध्ये छान फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता कलर ही आपला किती सुंदर दिसत आहे. यातमध्ये मी कढीपत्ता, कोथिंबीर ही घातलेली आहे. आता हे छान परतून घ्यायचं जेणेकरून तेल छान बाजूला सुटलं पाहिजे. इथे तुम्ही पाहू शकता. तुम्ही मिरची ही तुमच्या तिखटानुसार किंवा आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. इथं मी 4 मिरची घेतलेली आहे आणि त्यात आता चवीपुरतं मीठ टाकायचं, म्हणजे मसाल्यालाही मीठ लागतं आणि आपल्या भाजीलाही खूप छान चव येते. आणि भाजी शिजतच जे देठ आहे त्यामध्ये मुरलं जातं मीठ, त्यामुळे भाजी ही चवीला खूप छान लागते.
अशा पद्धतीची भाजी तुम्ही नक्की करून पहा, सर्वांना आवडेल. अगदी आपण इथं पाणीही त्याचा वापर करणार नाही आहोत. आता याच्यामध्ये आपण जे देठ साफ करून घेतले होते ते याच्यामध्ये टाकणार आहोत आणि जी डाळ भिजायला घातली होती तीही सर्व आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. जेव्हा आपले देठ शिजतील तेव्हा त्याला जेव्हा पाणी सुटेल त्या पाण्यामध्येच आपली डाळ छान शिजते. इथे मी हरभऱ्याची डाळ घेतली आहे अर्धी वाटी. आता याच्यामध्ये थोडासा आंबटपणा येण्यासाठी मी इथे 5 ते 6 कोकम घातलेले आहेत. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आंबट आवडत नसेल किंवा कोकमची चव आवडत नसेल तर तुम्ही चिंच घालू शकता किंवा नाही घातली तरी चालेल, तरी पण छान लागतं. ते एकदा घालून हलवून मी याच्यावर झाकण ठेवून एक वाफ काढली आहे. तुम्ही पाहू शकता इथं वाफ आलेली आहे. जशी जशी वाफ येईल, जसं जसं भाजी गरम होईल तसं तसं याला पाणी सुटायला लागतं किंवा हे देठ आहेत जे मऊ पडले जातात. त्यामुळे एक आपण उलटण्याच्या साह्याने किंवा विस्करच्या साह्याने किंवा एका पळीच्या साह्याने हे तुम्ही असं हटवून घेऊ शकता, म्हणजे स्मॅश करून घेऊ शकता. जसं पाणी सुटेल, जसे वाफ बसेल तसं तसं ते शिजतं आणि ते गाळ होऊन जातं. एक चांगलं 5 ते 10 मिनिट हलवल्यानंतर ना आपण पुन्हा याच्यावर झाकण ठेवणार आहोत. थोडंसं स्मॅश केल्यानंतर झाकण ठेवायचं आणि नंतर ह्याला पुन्हा 5 ते 10 मिनिट वाफ काढून घेऊन पुन्हा एकदा हलवून छान मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून हे थोडंसं हटल्यासारखं करायचं किंवा त्याचे जे देठ आहेत ते बारीक करायचे. तुम्ही अगदी विस्करच्या साह्याने पण करू शकता किंवा पळीच्या साह्यानेही करू शकता. तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने करून घ्यायचं. ते खूप छान बारीक होतात. इथे मी अजिबातसुद्धा पाणी वापरलेलं नाही. तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारची भाजी. आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशा छान छान नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या स्वादिष्ट रेसिपी या चॅनेलला सबस्क्राईब करा. तुम्ही इथे पाहू शकताय आपली भाजी थोडी थोडी शिजत आलेली आहे. आता याच्यावर पुन्हा झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिट याला छान वाफ काढून घ्यायची आणि नंतरनं पुन्हा एकदा अशाच पद्धतीनं स्मॅश करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता इथे किती छान पाणी सुटलेलं आहे. पुन्हा एकदा आपण याला बारीक करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण एक 5-5 मिनिटानंतर छान वाफ काढून घेऊन याला पूर्ण शिजवून घेणार आहोत. अगदी छान भाजी होते. डाळही याच्यामध्ये खूप छान शिजते. मी ते पाहू शकता भाजी किती छान सुंदर शिजलेली आहे. अशी मिक्स करून घ्यायची. अगदी चवीलाही खूप छान लागते. आता पुन्हा एकदा मी याची छान वाफ काढून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथं भाजी आपली तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये मी थोडासा गूळ टाकलेला आहे. अगदी म्हणाल तर अर्धा चमचा गूळ टाकलेला आहे. आता पुन्हा हे छान मिक्स करून घ्यायची आणि पुन्हा याची एक बारीक गॅसवर छान मंद गॅसवर शिजू द्यायची. आता याच्यामध्ये मी दाण्याचा कूट टाकलेला आहे, शेंगदाण्यांचा. हा ऑप्शनल आहे किंवा तुम्ही जेव्हा भाजी शिजायला टाकू आपण तेलामध्ये तेव्हाच तुम्ही याच्यामध्ये अख्खे शेंगदाणे कच्चे तेही टाकू शकता. तेही छान लागतात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.